नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिक मायबापांना आणि सर्व आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्यांना जय शिवराय बरं का. तर आज शिवजयंती मित्रांनो. तर खरंच बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवजयंती 19 फेब्रुवारीला आपण साजरी करतो. आता गावागावात घराघरात भगवा झेंडा फडकतोय मित्रांनो. आज हा 19 फेब्रुवारीला 19 फेब्रुवारी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तसंच बाबा मी त्या राजांना मी वंदन करतो की बाबा या माझ्या धनगरी जीवनातून जेवढी होता होईल एवढी मी वंदन करतो माझ्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज जन्मदिवस मित्रांनो. तर त्यांची जयंती बाबा खूप खूप मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते बरं का मित्रांनो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जगण्याचं बाबा थोडंसं आपल्या अंगी बळ ठेवावं मित्रांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्या राज्यासाठी केलं, जे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी जे केलं का नाही, ते ह्या इथून पुढं कुणीच करू शकत नाही. त्यांची जी वागणूक होती आणि शिकवण होती, महाराष्ट्राच्या मातीतल्या सर्व मावळ्यांना प्रेरणादायक ठरली बरं का मित्रांनो ही महाराजांची शिकवण. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर शहराजवळ शिवनेरी किल्ला आहे आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेच्या पोटी हा शिवबा जन्मला बरं का मित्रांनो. तर जिजामातेची जी शिकवण होती छत्रपती शिवाजी महाराजांना, ती शिकवण खरंच त्या मातेने दिली. ती आज माता जन्मली पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे. तर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्यासाठी केलं, जे रयतेसाठी केलं, ते आपल्याला पुरेसं आहे. आणि खरंच त्यांची जी विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे, ते विचार घेऊन आपण थोडंफार जगलं पाहिजे बरं का मित्रांनो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शहाजीराजे भोसले हे वडील आणि माता जिजाऊ माता, तर ह्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानाचं त्यांना मोठं केलं. म्हणजे कसं केलं तर माता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना अंगाई ओव्या गायल्या, स्वराज्याच्या गायल्या, रयतेचं रक्षण कसं करायचं, परत न्याय कसा मिळवून द्यायचा, हेच फक्त सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच शिकवलं नाही. तर खरंच बाबा छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज आपण ह्या ठिकाणी आहे मित्रांनो. खरंच मला त्या भगवंता म्हणजे राजाचा मला इतका स्वाभिमान आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण जरूर साजरी करावी. पण कशी करावी, थोडीशी मला तर असं वाटतं, आता अलीकडं डीजे लावून नाचतात लोक, तर डीजे नाही लावला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करताना कीर्तन केलं पाहिजेत, ओव्या गायल्या पाहिजेत, परत भारूड ठेवलं पाहिजे. असं म्हणजे प्रत्येक जे आपल्या गावात जे कलाकार आहेत त्या कलाकारांना शिवाजी महाराजांची जी संधी होती, शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली होती, त्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या विचारानुसार ह्या आपल्या गावातल्या कलाकारांना संधी दिली पाहिजे आणि जयंती साजरी केली पाहिजे. पण आता कसं झालं, डीजे लावायचा, दारू प्यायची आणि डीजे पुढं नाचायचं, हीच ती जयंती शिवाजी महाराजांची होती ना. तर अशी जयंती नाही केली पाहिजे दादा हो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते फक्त रयतेसाठी होतं, ते फक्त जनतेसाठी होतं आणि जनतेच्या हितासाठी होतं बरं का. तर खरंच जनतेचं हित हीच फक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कमाई होते आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मातेसाठी लढले. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारसरणी होती, आईला आई म्हणा, ताईला ताई म्हणा, मावशीला मावशी म्हणा आणि जीवन सुंदर जगा, हीच खरी त्या राजांची शिकवण आहे. तर खरंच राजांच्या शिकवणीप्रमाणे जयंती आपण साजरी करतोय. तर पुन्हा एकदा सर्व रसिक मायबापांना जय शिवराय मित्रांनो. आपला हा आजचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द मी बोललो. मला जास्त काही जरी माहिती नसलं तरी शेवटी मी मेंढपाळ, तर तरीसुद्धा बाबा मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. आणि खरंच त्यांच्यामुळं बाबा आज हे स्वराज्य उभं आहे. स्वराज्य म्हणजे काय, तर आपण सर्व ना आपली ही महाराष्ट्र माती. आता महाराष्ट्र माती खरंच त्यांच्यामुळं वाचली आणि त्यांच्यामुळं आपण आज इथं जगतोय मित्रांनो. खरंच त्याचा मला स्वाभिमान आहे आणि या राजाला माझ्या मानाचा मुजरा
मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो शेअर करा. जे शिवभक्त असतील तेच शेअर करतील मित्रांनो. खरंच राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं एखाद्या गोरगरिबाला मदत करा. तर खरंच गरिबाची मदत